हॅलो 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 मंगलमूर्ती भारत माता की जय। 12 गाव आणि त्या कोंबडे गावाची पाठ राखीण आई सताई तिची सर्व लेकर या ठिकाणी त्या लेकरांचा गोतावळा या ठिकाणी एकत्र आलेला आहे। एका अर्थानं मनोरंजनाचा कार्यक्रम वरती सुसंस्कृत शब्द आहे आणि त्या शब्दाला साजेसा असा कार्यक्रम माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांनी केलेला आहे। मी त्याच्या मागून जाण्याचा प्रयत्न करेन। कार्यक्रम सुरुवात करूया। शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचा तो वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आणला ते शाहू फुले आंबेडकर या अवघ्या महान विभूतींना मानाचा मुजरा नतमस्तक होऊन पुढे जात असताना माझे ग्रामदेवता आई नवलाई देवी आई विठ्ठाई देवी आणि देवडोंगर लांजा तालुक्याचा मालक आणि चव्हाटा केदारली बोलतेश्वर जोगाई जागाई आणि माझा पाठीराखा धने देवडोंगर जागे मालक रंगदेवता या मुंबई नगरीची मुंबादेवी विधानची आई विधानी यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन टोकळे गावची ग्रामदेवता आई सताई माता तिच्या कौलानं आज या ठिकाणी तिच्या लेकरांनी या ठिकाणी हा गोतावळा तयार करून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। त्या आईच्या चरणाशी माझ्या सताईच्या चरणाशी नतमस्तक होऊन बाबूरंगले घराण्यातील शाहीर विकास लाभोळे नवलाई देवी नाथ मंडळ विवली कैवे धनगरवाडा शाखा ओम साई नाथ मंडळ मालाड मुंबई यांच्यासोबत कार्यक्रम सुरू असताना माझे ढोलकीपटू संदेश जोगटे अर्जुन इंद्रे कीबोर्ड मास्टर अजित चव्हाण बेचप ज्ञानेश्वर माऊली आणि रोहित टेके ऑक्टोपॅटला आहे आणि गेले 13 कार्यक्रम त्यांनी सातत्याने माझा वेडा वाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला। तो आमचा सखा आमचा मित्र राजेंद्र पड्याळ किंवा सर्वांना मानवंदना करून हे कार्यक्रमाला सुरुवात देत आहे। शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रखमाई असतात। आज माझे विठू रखमाई आहेत दापोली तालुक्यातील कोंबळे गाव आणि या कोंबळे गावातील ग्रामविकास मंडळ या सर्व या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना सर्व शिलेदारांना गावकऱ्यांना मानकऱ्यांना सर्वांना नमस्कार करून कार्यक्रम सुरू करताना प्रतिस्पर्धी शाहीर नामवंत शाहीर शक्ती तुझ्यातला बुलंद आवाज सचिन कदमबुवा तुम्हाला देखील शायरी मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। 2 शब्द या लेकरांसाठी। गोळा झाली तले पुरा ज्यांची सताई मालकी गोळा झाली तले पुरा ज्यांची सताई मालकी गावाची झाली पाठ राखीन ह्या कोंगळ गावाची झाली पाठ राखीन। आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशभक्तांना सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया। 2 मिनिटं काही मान्यवर इथे आलेले आहेत त्यांची नावं घेणं अपरिहार्य आहे। विजय साळवी माजलगावचे राज्याचे आहेत। शाहीर संतोष कोल्हापटे अक्षय डफळे आहेत। माझे मित्र राम जानेसर आहेत। प्रवीण डोईफोडे आहेत।
अविनाश तांबे आहेत, शशिकांत जांगळे आहेत. या सर्वांना मानाचा मुजरा करून माझ्या आयुष्यात जो सांगीतिक प्रवास वेडावाकडा सुरू आहे त्याचा मला पाठीराखा आणि नामवंत शाहीर, कवी, गायक, संगीतकार, लेखक असे माणगाव तालुक्याची शान, रायगड जिल्ह्याची शान शाहीर नितीन पवार या ठिकाणी आले. शाहीर, तुम्हाला मानाचा मुजरा नव्हे, तुम्हाला साष्टांग दंडवत. आता सुरुवात करूया. लिखित श्लोकावर यांचा आक्षेप आहे. गुरुवर म्हणतो ते म्हणाले की एवढी वर्ष म्हणे मी गुरु हा शब्द वापरतो आणि 8 वर्षाची परवा क्लिप मिळाली युट्यूबला, त्याच्यामध्ये मी सद्गुरू म्हटलेलं आहे. वेगळा श्लोक आहे, वेगळ्या रागात आहे, थोडाफार सद्गुरू उल्लेख आहे. मग यांच्या शिष्यांना मी त्याचा पुरावा पाठवला. हे बघा म्हणा, बाल बैठकीचं पुस्तक आहे, त्या बाल बैठकीच्या पुस्तकात म्हणजे लहान मुलांना शिकवतात त्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते उल्लेख करत नाही, पण छातीला बोट लावून जी बोलायची जी पद्धत आहे, खोटा बोल पण रेटून बोल, ह्या ज्या गोष्टी आपले शाहीर करतात त्या हळूहळू एक एक कमी होत आहेत. आता एक एक गोष्ट करण्यासाठी जी जी धडपड आहे ती हळूहळू मी घेणार आहे. कार्यक्रम सुरू करूया. आज 78वा स्वातंत्र्य दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाला अनेक वेगवेगळ्या मार्गाने अशी आव्हानं होती आणि ती आव्हानं ज्या प्रकारे हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये सद्गुरू बोल, गुरु बोल याची जी चालना आहे किंवा याची परंपरा आहे ती अविरत आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी कुटुंब असू नये, म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी आहेत, अप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, त्यांचा परमार्थ आहे किंवा नरेंद्र महाराज माऊलींचा परमार्थ आहे, वामन माऊली पै यांचा परमार्थ आहे. हा परमार्थ कोणताही असो, गगनगिरी बाबांचा परमार्थ आहे, हा परमार्थ चांगली शिकवण देतो आणि त्या शिकवणीतून आज महाराष्ट्राला एका चांगल्या दिशेवर घेऊन जाण्याचं कार्य सद्गुरू माऊलींनी केलेलं आहे. म्हणून स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिन ज्या सैनिकांनी, ज्या राष्ट्रपितांनी, ज्या आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी रक्त आटवलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, पण त्याच्या पुढे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य विचारांचं म्हणा, अष्टविचारांचं म्हणा, त्या सद्गुरू माऊलींनी दिलेलं आहे. म्हणून स्वातंत्र्याचं औचित्य साधून सद्गुरू माऊलींच्या चरणाची स्तवन ठेवतो आहे. ऐका. तुमची प्रेमळ मजवर माया सदा
गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था हो माझा गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्था
प्रकार त्यांना आणलेला आहे आणि त्यांचा मुद्दा तसाच असतोय, बरोबर आहे. पण या आधी दुसरी बारी तुम्ही जी गणाच्या आधीची करत आलात ती शायद जरा चुकीची आहे. कारण तुम्ही दुसऱ्या बारीची गाणी स्तवन झाल्यानंतर गणाच्या आधी तुम्ही गायली. तुम्हाला ते तुम्ही मान्य करा देखील मला माहिती नाही, पण नाही केलं तरी त्याची हरकत नाही. मात्र दुसऱ्या बारीची गाणी त्या गणाच्या आधी तुम्ही त्या चालीला चाल आणि भागाला भाग देत होतात ते जरा चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की यांचे कवी जे मला म्हणतात ना काळ्याचे पांढरे करायला होतो, विचार करायला होतो, शायर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही या पद्धतीने शक्यतोला सादर करा. आमच्या परीनं त्याच्या मागून येण्याचा प्रयत्न करा, आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. मात्र तुम्ही ज्याप्रमाणे गेल्या वर्षी बघा हेच सांगता त्यांच्या बारीत की तुम्हाला एखादी फरमाईश आली ती फरमाईश तुम्ही का त्याला काय मी त्यांच्या भाषेत कटिंग देणार नाही, मी त्याला तोडणार नाही, काहीतरी काय तोडणार बोलत कटिंग 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 देणार नाही. मी तुम्हाला शब्देवर सांगतो. आयेचा जो गण आहे आता आयोजकांनी पण ती फरमाईश दिली आहे. यांच्या सोबत मी एकदाही गायलेलं नाही. गेल्या वर्षी जवळपास 8-9 वाऱ्या झाल्या असतील त्यांच्यासोबत. आज अर्धा डझन वाऱ्या झाल्या. आज आमची मुंबई हंगामातली दोघांची शेवटची बारी. आता आम्ही गावाला भेटणार आहे. तर शब्देवर सांगतो तो गण मी त्यांना कधीच गायले नाही. त्यांच्या बारी फरमाईश आली, फरमाईश गायली. त्या फरमाईशवर त्यांच्या भाषेत त्यांनी कटिंग परवा ठाण्याला दिली. त्या गणाला आधी ते नाव द्यायचे, आये आये करायचे. तो गण आता आज 8 लाख काहीतरी गेलाय आणि त्याच्यावर त्यांना वर्षभरानं त्याला काट भेटली. त्यांच्या भाषेत कटिंग भेटली. कटिंग 1 वर्ष लागलं कटिंग द्यायला, 1 वर्ष लागलं शाहीर. आणि त्याच्यावर तुम्ही म्हणताय आणि फरमाईशवर तुम्ही कटिंग देताय. हा नियम कुठला म्हणजे किती खास आहे. हरकत नाही ती फरमाईश आता घेऊया, त्याच्यानंतर त्यांची चाल देऊया. राकेश साळीमाऊली यांच्याकडून सद्गुरूंच्या स्तवनासाठी 1,001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली, जय सद्गुरू. तर तो गण गातोय. विचार हा किती आहे इत काही नाही पहिल्यांदा जी बारी झाली इथं झाली साहित्य संघात त्याच्यासोबत गेल्या वर्षी. आणि आज मुंबई रंगमंचावरची शेवटची बारी पण इथंच होती योगायोग आहे. आणि त्यावेळेला देखील सांगितलं होतं त्यांच्यासोबत बारी नव्हती गायली. पहिलं बारीत येऊन त्यांचं तेच सुरू भादर भादर. म्हणजे किती संकुचित वृत्ती यांची, किती संकुचित वृत्ती आहे. हरकत नाही, तुमचा गुण, तुमचा सगुण, सद्गुण, दुर्गुण तुमचा तुमच्याकडे, तुम्हाला त्याचे लकला. आता शायरांची चाल देण्याचा प्रयत्न करूया. त्याचे गुढ ज्या काले कवा ही चाल आहे, आपण प्रयत्न करूया. जगाचा मालक आहे रे बापा, देईल तुला रसोसी. शायराने गाण्यातून अर्ज केलेला आहे. आता भाग थोडा द्यायला पाहिजे. हा, जगाचा मालक आहे रे बापा, देईल तुला रसोसी. कर तयारी गावी जायची, हो नको सकशी. होय ते होईल, जाईल ते जाईल, जाशील आरती कराया. अरे भेटल तुला रे घरचा गणपती, पूजाया आणि भाजाया. अरे जाशील, होईल ते होईल, जाईल ते जाईल, जाशील आरती कराया. अरे भेटल ते भेटल तुला रे गणपती, पूजाया आणि भाजाया. हो बाप्पा गणराया, हो बाप्पा गणराया. शाहीर मान्य करतो
मला जमलेलं नाही, मी प्रयत्न केलेला आहे. मी माझा गण सादर करतो. घ्या, ह्या गणातून मी कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तुम्ही अशा प्रकारे आहे की एक मौखिक इतिहास आहे, मौखिक गोष्ट आहे की एक म्हातारी आहे, आजीबाई आहे आणि 18-20 दारिद्र्य तिच्या पदरी आहे, तिच्या घरी आहे आणि तिची भक्ती मात्र दृढ आहे. गणपतीवरचा विश्वास तिचा दृढ आहे आणि काही परिस्थिती नसताना तिला गणपती घरी आणायचा आहे. तो या भागातून आहे. याच्यावर चूक काय की ती म्हातारी गणात कशी गायली, ती तुम्ही अंतरात कशा द्यायचं, मी कशी गायली. पाहिले तुला मी देवा नदी डोंगर आणि नवजात जन्मलेल्या तांब्याच्या सयागाला. महिमा तुझा अगाध देवा वर्णरतीने काळा आणि मनोभावे पूजता तुला तू दिसला जास्वंदी फुला. सर्व
ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी रामचंद्र साळवी, चंद्रकांतजी रामचंद्र साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे 8व्या अवतारी गुरुवारी झाले आणि त्या अवतारात, त्याच्या आधीच्या अवतारात तो बाप्पा देखील गुरुवारी झाला होता. गुरुवारी होणं छोटी गोष्ट नाही. गुरुवारी आताही कृषी प्रधान देश आहे आणि गुरुवारी होणं हे सौख्यच आहे. आणि त्या आदिमायेची इज्जत, आदिमायेची अब्रू, ते शिवलिंग आत्मलिंग घेऊन गेला तो रावण. त्या रावणासाठी, त्या आत्मलिंग वाचवण्यासाठी, त्या आदिमायेचा अस्तित्व वाचवण्यासाठी तो बाळ गणेश देखील गुरुवारी झाला होता आणि पुढील अवतारात श्रीकृष्ण देखील गुरुवारी झालाय. आणि तो गुरुवारी का झाला? गुरुवारी का झाला तर ती बरकत यावी. ह्या ज्या 9 लाख जे काही गाई गुरं होती आणि त्याचे सवंगडी होते आणि 16 सहस्त्र 108 नारी होत्या, त्या सगळ्यांना मुक्ती द्यायचं काम त्या गुराख्याचं होतं. आणि गुराखी होणं हे पावन कार्य होतं आणि पावन अवतार होता. मी फक्त त्यांना भाग देतो. घ्या मंडळी, शक्ती तुलाच्या कठीणपेक्षा भाग देणं चांगलं आहे, तोच शब्द आहे त्याला. ते कठीण करतात, हे कमालीचे शब्द आहेत. आता मी त्यांना सांगत नाही की तुम्ही ते बंद करा किंवा काय, पण भागाला भाग आपण जो म्हणतो त्याला तुम्ही हसू नका. त्या कठीणच्या गोष्टी आहेत ना, त्या कमाले तुम्ही म्हणा, हरकत नाही, त्याच्यावर माझा काय आक्षेप नाही. पण भागाला भाग जो आपण म्हणतो त्याला तुम्ही काय असं काय बोलू नका. येतो बघा. राखाली गुर गाई नढूर, अरे राखाली गुर गाई नढूर, नशीब होती पुण्याई. अरे राखाली गुर गाई नढूर, नशीब होती पुण्याई. हे ऐकून तू गवळण बाई, गोधनाशिवाय पर्याय नाही. हे ऐकून तू गवळण बाई, गोधनाशिवाय पर्याय नाही. ऐकून तू गवळण बाई, गोधनाशिवाय पर्याय नाही. हे ऐकून तू गवळण बाई, गोधनाशिवाय पर्याय नाही. आणि तो गुराखी पूजेला गेलेला आहे आणि तिकडून राधाबाई आलेले आहे. शोधत त्या गुराखीला आलेली आहे. तिच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तिला एकमेकीशिवाय हा जन्म अधुरा आहे. 6 बाऱ्या झालेले, अजून 10 बाऱ्या होणार आहे. या हंगामातील पहिली वारी 23 जूनला त्यांच्यासोबतच झाली आणि हंगामातील शेवटची वारी कोजागिरी पौर्णिमेला ह्यांच्यासोबतच झाली. आणि ती राधा त्या कुंजवनात आलेली आहे आणि चाल आहे शाही. तूने बेचैन इतना जियादा किया, तूने बेचैन इतना जियादा किया. मैं तेरा हो गया, मैंने वादा किया. सांग राधे मला 4 चौघामध्ये. हे राधे, ठोकपट्टी लावतात. तुम्ही अशी 1-1 तासाची वारी केली. आता तुम्ही ओपन नाही, आपण भेटत आहोत. मला पण एक अर्धा 2 तास मिळणार आहे. त्यावेळेला भागाला भाग देण्याचा प्रयत्न करेन. तरी देखील तुमच्या मागून आलोय. सांग राधे मला 4 चौघामध्ये, रागनाथावरचा तुझा जाणार कधी. अरे तुझ्या डोक्यात अक्कल येणार कधी. रागनाथावरचा तुझा जाणार कधी.
शाहीर, आज तुम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारलेला आहे. जोपर्यंत तुमच्या प्रश्नाचे उत्तर होणार नाही तोपर्यंत तुम्ही तो घालणार असा. शाहीर, माझ्या परीने एक बारीक सोडून बाकीच्या बारीमध्ये मी तुम्हाला प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्ही एक एक करून आता तुम्ही त्याच्या अटी घालण्याचा प्रयत्न करत किंवा अटी घालतात. काही हरकत नाही, पण शाहीर आज पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रंथाद्वारे करण्याचा प्रयत्न करतो आहे. बृहद्रथ नावाचा एक राजा होता. त्याला 2 पत्न्या होत्या, परंतु त्या दोन्ही राणींना संतान नव्हतं. म्हणून बृहद्रथ राजा चंडिकौशिक ऋषीकडे गेला. त्या ऋषीनं संतान होण्यासाठी अभिमंत्रून त्याला एक फळ दिलं. राजानं ते फळ दोन्ही राणींना अर्ध करून खायला दिलं. कालांतराने त्या दोन्ही राणी गर्भवती राहिल्या आणि त्या 9 मास पूर्ण होताच त्या दोन्ही राणींना त्या अर्ध्या फळाचा योग्य अर्ध असं का होईना की बालकाचे विचित्र असे 2 तुकडे जन्माला आले. हे पाहून राजा आणि दोन्ही राणी घाबरल्या आणि ते दोन्ही अर्भकाचे तुकडे जंगलात टाकून दिले. पुढे ते 2 तुकड्याचे मानवी अर्भक जरा नावाच्या राक्षसीनं पाहिलं. ते जे अर्भक होतं ते जरा नावाच्या राक्षसीनं पाहिलं आणि तिने ते 2 तुकडे जोडले आणि दैवी सामर्थ्यानं एका बाळाला जिवंत केलं. तेव्हा शाहीर त्या दोन्ही स्त्रियांच्या सहयोगातून जन्मलेल्या बाळाचं नाव होतं जरासंध. शाहीर, आता ते ह्यालाही फुटपट्टी म्हणतील, पण ज्या प्रकारे त्यांनी भाग दिलेला आहे किंवा प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे मी लिहिलेले ग्रंथ नाहीये. त्या भागातून जाणारी ही वाट असते आणि ती वाट आपण यांना दाखवत असतो. आता तो त्यांचा भाग आहे. शास्त्रावर किती बोलावं आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यावर किती बोलावं. तर त्या बाळाचं नाव आहे जरासंध आणि त्या गावाचं नाव आहे मगध. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न शाहिराने दिलेला आहे किंवा त्यांना माहिती आहे की या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात लग्न अक्षता टाकायचा मान आहे, मात्र आपल्या मुलाच्या लग्नात लग्न अक्षता टाकायचा मान नाही. मात्र ते लग्न लागत असताना त्या शुभमुहूर्तावर आपल्या घरच्या दैवतावर किंवा कुलदैवतावर लग्नाच्या अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वर कोणी दिला एवढंच सांगायचंय आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या प्रश्नाचं उत्तर देवादिकांचे संयोग नावाच्या ग्रंथात मिळेल. शाहीर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तुम्ही हाच ग्रंथ जर मिळत असेल त्याच ग्रंथावर राहू नका. दुसऱ्याही ग्रंथात त्याची उत्तरं आहेत. जर दुसऱ्याही ग्रंथात आमच्याप्रमाणे जर उत्तर असेल आम्ही मान्य करू ते. म्हणजे असं नाही की आमचं पुस्तक आहे आणि तेच प्रश्न पाहिजे असा काही प्रकार नाही. चालू उत्तर देऊ शकता. मी आता पद गात नाहीये. मंडळी अजून 3-4 मिनिटं दिलेत. मी एक समाज प्रबोधनाचं गाणं गातो, तुमच्या चरणाशी अर्पण करतो. अमोल अर्जुन अब्दुल माऊली, अमोल अर्जुन अब्दुल साकुर्डे अब्दुलवाडी 201 रुपयाचा पारितोषिक. माऊली अध्यक्ष आहेत मुंबई मंडळाचे. काय म्हणतोय होय जमानी हवा जावयाचा कर्मानी. सगळ्यांना कर्मानी जावं यावं, सगळ्यांना कर्माने यावं. गाव वसाड पडली तर नाही, वसाडच पडणार आहे. तो भाग समज प्रबोधनाचा तुमच्या समोर जातोय. काय म्हणतोय होय जमानी हवा जावयाचा कर्मानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोराने. सगळ्या पोरी गावच्या या उंबेकरांनी आणल्या. गावच्या पोराने करायचं काय? दगडावर लग्न लावायचं तुझी ओळख. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोराने. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोराने. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोराने. काय म्हणतोय हो या जमानी जावयाचा कर्मानी. काय म्हणतोय हो या जमानी जावयाचा कर्मानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोराने. कुठं जायचं सांगा त्यानी हो
आयोजक मंडळाने जी वेळ दिली होती त्या वेळेत कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेवाकडी सेवा मानून घ्या. देवाळे बंधू याकडून या कार्यक्रमासाठी 200